सीजेपीचा आता मास्टर प्लॅन ठरलेला आहे, त्यामुळे आज आता सगळ्यांना प्रतीक्षा असणार आहे ती घोषणेसंदर्भातली। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस जनता पार्टीची 2 दिवस बैठका सुरू आहे। काँग्रेस जनता पार्टीचा आगामी काळातला मास्टर प्लॅन ठरल्याची माहिती मिळते आणि याच संदर्भात आज घोषणा होण्याची शक्यता आहे। सीजेपीच्या 2 दिवसीय बैठकीचा आज समारोप होणार आहे आणि या बैठकीसाठी देशभरातून महत्त्वाचे 7 ते 8 सदस्य या बैठकीसाठी आलेले होते। काँग्रेस पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्या घरी या सगळ्या बैठका आहेत। दरम्यान आगामी आंदोलनाची दिशा काय नेमकी असणार आहे, पुढे काँग्रेस पक्षाचं धोरण नेमकं कसं असणार आहे याबाबत आज पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे सदस्य माहिती देणार आहेत आणि पुढच्या आंदोलनाबाबत काही मोठी घोषणा होणार का ही सुद्धा आज माहिती करणार आहे। त्यामुळे अर्थातच लक्ष आजच्या या पत्रकार परिषदेकडे असणार आहे। किस तरह से इस आंदोलन को देश के कोने कोने तक लेकर हम लोग जा पाए, हमारे संगठन को किस तरह से हम एक्सपैंड करें, इस बारे में आगे की प्लानिंग के लिए हम लोग अपनी आगे की रणनीति आप सभी लोगों के सामने रखेंगे। आप लोगों द्वारा जितना भी फीडबैक दिया गया है, जितने भी हजारों लाखों मैसेजेस इंस्टाग्राम पे हमें मिल रहे हैं, हमारे व्हाट्सएप नंबर्स पे आए हैं, हमने सारे फीडबैक और सजेशंस को बहुत सीरियसली लिया है। कल एक बहुत बड़ा अनाउंसमेंट करेंगे आगे की रणनीति को लेकर, तो बने रहिए, इसी तरह हमें सपोर्ट करते रहिए और मिलकर जिस तरह से पिछले 2 महीने में जंतर मंतर पर संघर्ष करके हमने राजनीति और इस देश की दिशा और दशा को बदलने का काम किया है, आगे भी करेंगे। तेव्हा आज खूप मोठी घोषणा होण्याची सीजेपीकडून शक्यता आहे। अर्थात ही घोषणा काय असेल सगळ्यांना याची उत्सुकता असणार आहे आणि या सगळ्या घडामोडींवर छत्रपती संभाजीनगरमध्ये लक्ष ठेवून आहेत आमचे सहकारी विशाल करोळे। आपण थेट जाऊया विशालकडे। विशाल, आज एकंदरीतच दुसरी पुन्हा बैठक होणार आहे, बैठकांचं सत्र हे सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता रांकांचा आपण जो बाईट ऐकला प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सांगितलं मोठी घोषणा होणार आहे, एका लोकचळवळीची गरज आहे असं दिपकेंनी म्हटलंय। काय एकंदरीतच या संदर्भात अंदाज आहेत आणि काय आजचं शेड्यूल नेमकं काय असणार आहे सीजेपीचं? गेली 2 दिवस हे सगळी मंडळी आपल्या पुढील आंदोलनाच्या दिशेबाबत सांगतायत आणि कदाचित रांका यांनी आपल्या आता प्रतिक्रियेतनं त्याचेच संकेत दिलेले आहे। खरं तर काल ज्यावेळेस माध्यमांशी ही सगळी लोक बोलली त्यावेळेस एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केली की आम्हाला कुठलाही राजकीय पक्ष काढायचा नाही आहे, आम्ही एक दबाव गट म्हणून काम करणार आणि विद्यार्थ्यांसाठी सातत्यानं काम करत राहणार अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे। मात्र एक गोष्ट निश्चितपणे त्यांच्या देहबोलीतून दिसते ते म्हणजे देशभरात त्यांची जी संघटना आहे ती मजबूत करण्यासाठीच्या हालचाली आणि त्याचबाबत आज एक घोषणा करू शकतात। देशभरात सीजेपीचे हे सर्व सदस्य आता दौरा काढणार आहेत, प्रत्येक शहरात प्रत्येक गावात जाणार, तरुणांच्या समस्या समजून घेणार, कुठल्या राज्यात कुठल्या तरुणांची कुठले प्रश्न आहे या सगळ्यांची मांडणी करणार, एक अहवाल सीजेपी या सगळ्याबाबत तयार करणार आहे आणि त्यानंतर आता जी ही संघटना जंतर मंतरपुरती मर्यादित होती ही संघटनेची पाळेमुळे यांना देशभर आता पसरवायचे आहे असं या बैठकीत ठरल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। सोबतच विद्यार्थ्यांचं हे जे आंदोलन जंतर मंतरवर झालं त्यात अनेक विद्यार्थ्यांवर अजूनही गुन्हे दाखल झालेले आहेत, अनेक गुन्हे मागे घेतल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे। मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहे, त्यांना त्रास देणं सुरू आहे अशा पद्धतीचा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे याबाबत कुठलं आंदोलन करायचं का किंवा केंद्र सरकारसोबत चर्चा करायची याबाबतची रणनीती सुद्धा आता हे बैठकीत ठरणार आहे। खरं तर काल दिवसभर सीजेपीच्या सर्व सदस्यांनी मंथन केलं, त्यांच्यासमोर असलेल्या समस्यांचा उहापोह केला। आज पुन्हा ते मंथन करणार आहे आणि त्यानंतर आपली भूमिका ते माध्यमांसमोर स्पष्ट करणार आहे। त्यामुळे आता कधी हे सगळे देशभराच्या दौऱ्यावर निघणार आणि कशी संघटना या राजकीय पक्षांना टक्कर देत मजबूत करणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। निश्चितच विशाल, आणि यामध्ये काल दिपकेंनी जसं म्हटलं होतं की त्यांना कुठले राजकीय पक्ष नव्हे तर एक प्रेशर ग्रुप तयार करायचा आहे, त्यामुळे सरकारला दबाव निर्माण करणारा हा गट, सरकारच्या विरोधात दबाव निर्माण करणारा हा गट निर्माण करायचा असेल तर कशी नेमकी त्याची संकल्पना असणार आहे हे सुद्धा बहुधा आज कळेल। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विशाल।